तर हे बांगलादेशी लोक नोकऱ्यांच्या बहाण्याने येतात आणि चोऱ्या करतात असं यावर नितेश राणेंनी म्हटलंय। राज्यातनं रोहिंग्यांना हकलून बाहेर काढू असा सुद्धा इशारा त्यांनी दिलाय। तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभवती असल्याची जहरी टीका सुद्धा नितेश राणेंनी यावर केली आहे। सैफ अली खानवरती जो हल्ला झाला त्याच्यामधला जो आरोपी होता तो बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना आहे। त्या संदर्भातली माहिती पोलिसांनी दिली की तो बांगलादेशचा असल्याचा पुरावा आमच्याकडे सापडलेला आहे। मुंबईमध्ये जर तो राहत असेल तर ही खूप गंभीर बाब आहे। या घटनेकडे कसं पाहता? आम्ही पहिल्या दिवसापासून अगर आपल्याला आठवत असेल 108 हिंदू सकल मोर्चे हिंदुत्ववादी विचाराचे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्त्यांनी काढले। त्या सगळ्या मोर्चांमध्ये आमचा प्रमुख मुद्दा हाच होता की हे बांगलादेशी आणि रोहिंगे मुसलमान हे ज्या ज्या देशामध्ये जातात, ज्या ज्या राज्यामध्ये जाऊन राहतात, पहिलं नोकरी मागण्याच्या निमित्ताने येतात आणि मग घरात घुसून त्या चाकू हल्लाही करतात। म्हणून ही घाण जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात राज्यात आहे तोपर्यंत आपल्याला आपलं राज्य अस्थिरच करत राहणार। आदित्य ठाकरे असं म्हणाले की जर तो बांगलादेशी असेल तर हे मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाचं अपयश आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं हे अपयश। त्या नालायकाला थोडी लाज वाटली पाहिजे, कारण का स्वतःच्या वडिलांच्या नेतृत्वात असलेलं BMCचं सरकार 35-40 वर्षापासून मुंबईमध्ये राज्य करतं। या सापांना दूध पाजणारे मातोश्रीमध्ये त्याच्या अवतीभोवती किती वावरतात याबद्दल कधीतरी त्यांनी माहिती घेतली पाहिजे। कॅमेरा पर्सन कमलेश्वर, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई।